हल्ली सगळे डिजिटल झाले. म्हणजे कॉम्प्युटर गेम्स मुलं हल्ली 5-5, 6-6 तास खेळतात. हो. पण त्यांच्या पालकांची तक्रार असते, की ही मुलं कॉम्प्युटर गेम फार खेळतात. त्यावरून आठवलं, की दिवस किती बदललेले आहेत. म्हणजे घराच्या खोलीत बसून कॉम्प्युटरवर खेळायची ही कल्पनाच त्यावेळी नव्हती. आपल्या सगळ्या लहानपणचे खेळ बाहेर झाले, मैदानावर झाले हो. आणि ती मैदान आता म्हणजे शहरांमध्ये मिळणं मुश्किल झालेलं आहे. करेक्ट. आमच्या शाळेची इमारत देखील एकेकाळी आमच्या शाळेमध्ये मोठं प्रांगण होतं, मॉडर्न हायस्कूलमध्ये. हो. आणि ते सगळं कमर्शियलायझेशन आणि त्यात म्हणजे अर्थकारणं वगैरे बरोबर आहे सगळं. पण ती खेळायची जागा कुठेतरी गेली, की त्याबरोबर एक बालपणाचा तुकडा हरवल्यासारखं वाटतं. करेक्ट. त्यामुळं मग ते लहानपणी आपण जे मैदानावर जाऊन सगळे खेळ खेळायचो, हम्म. अ, ते त्याची आठवण झाली आणि असं वाटलं, की आज त्याच्याविषयी बोलावं. तर क्रिकेट हा आपल्या सगळ्या देशाचा सगळ्यात आवडता खेळ आहे. पण ज्या पद्धतीनं आम्ही क्रिकेट खेळलो, म्हणजे हातात हो. कुठलीही साधनं नसताना, हो. त्याविषयी जरूर मी बोलू शकतो. इतरही विटीदांडू, गोट्या, पतंग वगैरे असले खेळ आमचे होते आणि हो. कुठली साधनं लागणारे म्हणजे एकमेकांना शिवायचं वगैरे या गोष्टी देखील होत्या. मला खात्री आहे, की तुझेही असे काही अनुभव असतीलच. तर तू थोडंसं त्याविषयी बोल. क्रिकेट हा म्हणजे मला माहिती आहे की एकदा आमच्या शाळेच्या परीक्षेत हा प्रश्न विचारला गेला, भारताचा राष्ट्रीय खेळ कुठला आहे? आणि मी त्याच्यावर एक म्हणजे सार्कॅस्टिकली क्रिकेट असं लिहिलं होतं. कारण मला तो मोह आवरला नाही. कारण आपण दरवेळी म्हणतो भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. आता हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे याचं कारण आपण लहान असताना सलग ऑलिम्पिकमध्ये जवळजवळ 50 वर्ष भारत त्याच्यामध्ये गोल्ड मेडल जिंकत होता. त्याच्यानंतर भारताचं गोल्ड मेडल जिंकणं जेव्हा थांबलं, तर त्यानंतर सुद्धा हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे का नाही मला माहिती नाही. आणि जर तो असला आहे. तर मला असं वाटतं की म्हणजे बऱ्याच लोकांना तसं वाटत नाही किंवा आपण हॉकीला तसं वागवत नाही. राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, पण हॉकीला कुठे काय महत्व आहे? खऱ्या अर्थाने आपल्याकडे खेळ हा एकच आहे आणि तो म्हणजे क्रिकेट. बाकी भारतामध्ये खेळाला स्थान नाहीये. हे तसं जर बघितलं, एक म्हणजे सत्य आहे, कटू सत्य आहे. बरोबर आहे. त्यातली दुसरी बाजू फक्त म्हणजे हे कटू सत्य आहेच आणि सर्व खेळांचा विकास होणं आवश्यक आहे. आणि तू जसं म्हणलास त्याप्रमाणे भारताची सगळ्यात मोठी अभिमानास्पद परंपरा जर असेल, तर ती क्रिकेटमधली नसून हॉकीची आहे. हो. ज्या कारणासाठी लागोपाठ 8 किंवा 10 ऑलिम्पिक्स जे 4-4 वर्षांनी येतात, त्यात सलग 8-10 वेळा आपल्याला सुवर्णपदक मिळालेलं होतं. या बरोबर. व्यतिरिक्त बॅडमिंटन आणि चेस सध्याच्या काळात बुद्धिबळ हा भारताची गोष्ट अगदी एक अभिमानाचा आणि आपले चांगले लोक गुकेशने वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवली. बरोबर. फक्त एकाने मला या बाबतीत असं सांगितलं होतं, की क्रिकेटमध्ये अर्थकारण प्रचंड आहे. म्हणजे हा खेळ प्रचंड उत्पन्न मिळवून देणारा आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळतात. आणि ही गोष्ट नाकारण्याचा अर्थ नाही. त्यामुळं क्रिकेटला कमी लेखनाचा हा मुद्दा नसून जर एवढा पैसा त्यातून जनरेट होतोय, तर त्याचा थोडा उपयोग एकंदरीत क्रीडामधलं भारतातलं स्थान उंचवावं म्हणून इतर खेळाडूंना देखील त्याचा उपयोग करून द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. हरकत जरी नसली तरी खेळांकडे बाकीचं जग ज्या दृष्टीने बघतं, म्हणजे उदाहरणार्थ ऑलिम्पिकमध्ये एकेकाळी तेव्हाच्या सोव्हिएट युनियनला बक्षिसं मिळायची, ईस्ट जर्मनी किंवा जर्मनीला मिळायची. आता चायनाला मिळतात, अमेरिकेला बऱ्याचदा मिळतात. तर खेळामध्ये अग्रगण्य असणं, तर हे जे देश आहेत, म्हणजे असं क्वचित आता असे काही देश आहेत की जे तसं बघितलं तर गरीब आहेत, पण एका ठराविक खेळामध्ये किंवा ठराविक खेळाच्या प्रकारांमध्ये ते पुढे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ क्युबामधली मंडळी लॉंग जम्प मध्ये समजा पुढे असतील किंवा अजून जमैकामध्ये रनिंग हा धावण्याचा विषय जास्त आहे. अजून केनियामध्ये लॉंग डिस्टन्स रनिंग असेल. तर असं जरी असलं तरी ओव्हरऑल ज्यांना सर्वात जास्त पदकं मिळतात, तर त्या देशांची सॉफ्ट पॉवर आपण ज्याला म्हणतो, ती त्या ऑलिम्पिक सारख्या इव्हेंट्स मधून ती दिसते. आणि म्हणून असं आपल्याला क्वचित आढळतं की बाकी त्या देशाची काही फारशी प्रगती झालेली नाहीये, पण खेळामध्ये फार पुढे आहे. प्रगती झालेलेच देश
हे खेळामध्येही प्रगती करताना दिसतात. आणि आपल्याकडे मात्र जो खेळ फक्त 11 देशात खेळला जातो जगामध्ये, ह्या अशा एकाच खेळामध्ये प्रावीण्य मिळवणं आणि त्या तेवढ्या म्हणजे मला तर ते सगळं म्हणजे लोक गल्लीतलं क्रिकेट खेळतात हे माहितीये, पण जगाच्या एका गल्लीमध्ये क्रिकेट हा खेळ खेळला जातो असं मला एक त्याच्यामध्ये वाटतं. आणि याच्या पलीकडे क्रिकेट तुम्ही खेळा उत्तम आहे आणि तुम्ही गल्लीत सिक्सर मारा, त्या जगातल्या गल्लीमध्ये तुम्ही चॅम्पियन व्हा, हे सगळं मान्य आहे. फक्त याच्याशिवाय काही खेळ आहेत आणि त्याला सरकारने त्याच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे, लोकांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे, की जिथे क्रिकेटसाठी लोक वेडे होऊन 6-6 दिवस ऑफिस काम शाळा बुडवून मैदानावर बघायला जातात, तिथे कबड्डी सारख्या खेळाला 25 सुद्धा लोक येत नाही. म्हणजे जो तसं म्हटलं तर हा भारतातला खेळ आहे. हुतू कबड्डी हे सगळे हे जे आपले खो खो किंवा म्हणजे आता हॉकी सुद्धा, हॉकीला असे किती लोक हॉकी बघायला जातात. म्हणजे त्याला लोकांचं जोपर्यंत प्रोत्साहन मिळत नाही तोपर्यंत, नाहीतर सरळ जाहीर करावं की एकेकाळी होता, आता हा राष्ट्रीय खेळ नाही आहे आणि आम्हाला नकोय हा खेळ आणि हा बंद करा, असं सांगायला हरकत नाही. म्हणजे कोणी खेळत नाही हा खेळ, कशाला राष्ट्रीय खेळ म्हणून तर त्याच्यात म्हणजे काय त्याच्या मागे हशीला आहे मला माहिती नाही. पण मला क्रिकेटचा त्या गोष्टीसाठी पहिल्यापासून थोडासा म्हणजे लहानपणापासून राग आहे. तसं दुसरं कारण असं की ज्याच्याकडे स्टंप किंवा बॅट किंवा बॉल असेल तोच ते खेळणार, आणि जी गरीब मंडळी शाळेमध्ये सुद्धा किंवा मित्रमंडळींमध्ये ज्यांच्याकडे स्टंप किंवा बॅट नाही त्यांना सतत फिल्डिंग करायला लागायचं. त्यामुळे तेव्हापासून मला हा खेळ फारसा काही प्रिय नाही. हा मुद्दा फार चांगला काढलास, कारण आता यावर थोडं आपण बोलू असं मला वाटतंय. अच्छा. म्हणजे ते क्रिकेटचं वेळ आपल्याला होतच लहानपणी खेळायचं, हो हो प्रश्न. आणि स्टंप बॅट बॉल यातल्या काही गोष्टी नसल्यामुळं त्यांची उणीव आपण कशी भरून काढली, त्याची क्रिएटिव्हिटी कामाला लावली, त्यावर थोडंसं मला अगदी बोलायला आवडेल. सुरुवात बॉल पासून करू, हो कारण लेदरचा बॉल हा म्हणजे अगदी अशक्यच विषय. म्हणजे तो पाहायलाच मिळाला अनेक वर्षांनी, बरोबर. आणि त्याला ती पिच देखील तसं प्रॉपर पाहिजे, नाहीतर आपल्या त्या दगड धोंड्यात तो 2 मिनिटात खराब होणार. हा पुढचा हो मुद्दा. हो पण बॉलला पैसे नसायचे. तो रबरी चेंडू त्यावेळी खूप उंच उडणारा, तो असा 75 पैशांना वगैरे त्यावेळी मिळायचा त्या आमच्या जुगळेकरांकडे. हो फक्त त्या चेंडूचा तोटा असा होता की प्रत्येक माणूस विवेन रिचर्ड्स आहे असं त्या चेंडूमध्येच करामत होती. बरोबर. म्हणजे त्याला नुसती जरा बॅट लावली की तो उंच जाऊन सिक्सरच. फक्त हो ते वाड्यातलं म्हणजे जी काही जागा होती ती अपुरी असल्यामुळं त्या वाड्याची भिंत ओलांडून बहुतेक सिक्सऱ्या पलीकडच्या वाड्यात जायच्या. आणि तिथल्या लोकांनी लहानपणापासून आमचे कमीत कमी 40-50 चेंडू हे हडप केलेले, कारण एकदा तो तिथे गेला की तो कधी परत मिळायचा नाही. जप्त व्हायचं होतं. बरोबर. नाही, जप्त म्हणजे तो आलाच नाही असं म्हणायचे, आणि तो जायला दुसरीकडे जागाच नाहीये. करेक्ट. पण असे चेंडू, बरं ते 75 पैशांना मिळालेला चेंडू म्हणजे कधीतरी हट्ट करून ते पैसे मिळणार. त्यामुळं एका लिमिटच्या वर चेंडू जर तुम्ही बॅटीने उडवलात तर आउट, असा आम्ही नियम केला. हो आणि त्यामुळं अगदी मैदाना लागून ग्राउंड स्ट्रोक म्हणजे गावस्करच्या दर्जाची बॅटिंग काही लोकांची या नियमामुळे झाली की ते 12ने वाया जाता कामा नयेत, असं कौशल्य लोकांना या निमित्त प्राप्त झालं. बरोबर. पण तो जेव्हा ते रबरी चेंडूही संपायचा, कारण तो पलीकडे गेला की पैसे संपले, मग सायकलच्या ट्यूब असायच्या त्यावेळी, त्या ट्यूबच्या गोल गोल चकत्या कापायच्या आणि गोलसर दगड घेऊन त्याला त्या चकत्या चारी बाजूंनी बसवत 50-60 चकत्या बसवल्या की त्याचा गोलाकार एक चेंडू तयार व्हायचा. आणि त्या ट्यूबचं रबर असल्यामुळे त्याला बाउन्स बऱ्यापैकी असायचा. त्याचा तोटा एकच होता की 2-4 मिनिटं खेळला की एक चकती त्यातली उडून जायची. बरोबर. आणि साधारण 15, 25, 50 पर्यंत धावा निघाल्या एकूण किती लोकांच्या, की ऑलमोस्ट दगड कायम राहायचा त्यातला. करेक्ट. त्यामुळे तो प्रकार एका पलीकडे चालायचा नाही. पुढं कोणीतरी असं सांगितलं होतं की आमच्याजवळ ते संभाजी उद्यान होतं, तिथे ती झाडं होती आणि त्यांना तलवारीसारख्या त्या अशा वाळक्या शेंगा लागायच्या. बरोबर. गुलमोहराच्या झाडाच्या तलवारी असतात. गुलमोहराची तलवारी, हा तेच असणार ते. तर त्या जर पाण्यात भिजत घातल्या बरं
आणि काही दिवसांनी त्यांचा लगदा जो तयार होतो तो व्यवस्थित कुटून त्याचा गोल थापला आणि तो उन्हात वाळवला तर ज्याला बूथचा बॉल म्हणतात एकेकाळी आपण खेळायचो तो त्यातून गुलमोहराचे तयार लाडू. होतो. हा, हे आम्हाला कळलं होतं कॉर्कचा बॉल. ते कॉर्क म्हणजे ते आपल्या बाटल्यांना जी बुच लावतात करेक्ट वाईनच्या बाटल्यांना वगैरे तेलाच्या बाटल्यांना. करेक्ट. आमच्या शेजारी ऍक्च्युअली भुसाचं झाड होतं. त्या भुसाच्या झाडाची फुलं जी असतात हा, तर त्याची पिपाणी फार छान वाजते. हे खरंय, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण तो तसं त्याचा बॉल तयार होतो असं कोणीतरी सांगितल्यामुळं मला आठवतंय का मी त्या संभाजी उद्यानात जाऊन त्या शेंगा तोडून आणल्या, त्या 3 दिवस पाण्यात भिजत घातल्या. मग त्या आमच्याकडे उसळ आणि नाही, उखळ आणि मुसळ होतं, बरं. त्यात घालून त्या कुटल्या. त्याबद्दल अच्छा. घरचे लोक फार रागवले कारण त्यांना वास वाईट येत होता आणि त्यांना पुढे ते काहीतरी त्यात धान्य काढायचं होतं. तर बरोबर. तो मुद्दा वेगळा. पण असं करून त्याचा बॉल तयार केला आणि तो एक 4 दिवस उन्हात कडकडीत वाळवला आणि अच्छा. पहिल्याच चेंडूवर तो फुटला. म्हणजे 1 आठवड्याची मेहनत वाया गेली. अच्छा. तर असले सगळे प्रकार आम्ही क्रिकेट खेळण्याच्या हव्यासापैकी लहानपणी केलेले आहेत. कमाल. बॅटची तीच परिस्थिती. फळकुटापासून कुठल्याही बऱ्यापैकी रुंदीच्या लाकडापर्यंत वाटेल त्याचा आम्ही वापर केलेला आहे. त्याला शॉक ऍब्सॉर्बिंग आणि हँडल वगैरे काही नसल्यामुळं हो. त्या चेंडूचे सगळे हादरे मनगटापर्यंत बसायचे. करेक्ट. आणि एकच बॅट आमच्याकडे जुन्या काळची होती. तिचा जो हँडल म्हणजे दांडा येतो त्याला मधोमध छेद गेला आणि त्याची 2 भकलं झाली नव्हती, पण ते दुभाजक झाला होता. बरं. आणि बॅटिंग करताना महत्वाच्या वेळी हात त्या फटीत सापडायचा आणि अत्यंत वेदना व्हायच्या आणि अशातून बॅटिंग करत लोकांनी 20-20 पर्यंत रन काढलेले आहेत. कमाल आहे. कमाल आहे. आमच्या शेजारी एक एक बंगला सोडून आमच्या शेजारी एक खूप श्रीमंत कुटुंब राहत असे. तर त्यांच्या घराचं जे पटांगण होतं ते जवळजवळ म्हणजे 22 यार्ड क्रिकेटचं पिच पावेल एवढं, त्याच्यापेक्षा मोठं त्यांचं अंगण होतं. त्यामुळे जेव्हा कधी त्यांचा ओरडा खायला लागणार नाही अशा वेळी आम्ही तिथे मी आणि माझा मित्र क्रिकेट खेळत असू. त्याच्यामध्ये म्हणजे माझा जो म्हणजे इयत्ता पहिलीपासूनचा मित्र शेजारी राहणारा, तर त्याला पुढे जाऊन अतिशय फास्ट बॉलिंग करण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि त्याला पुढे थॉम्सन किंवा लिली मला असं वाटतं की होण्याची इच्छा होती. ती तो स्वप्न बघत असे. आणि आमच्याकडे लेदरचा बॉल नव्हता पण तो बूथचा बॉल होता. करेक्ट. तो त्यांनी कुठून तरी पैदा केला होता. तर त्यामुळे मला तिथे तो बॅटिंग करायला लावत असे. त्यासाठी एक त्याच्याकडे चांगली बॅट पण होती आणि त्यांच्या त्या गॅरेजच्या भिंतीवर मी तिथे बॅटिंग करणार आणि तो अतिशय लांबून कुठून तरी पळत येऊन म्हणजे जीव खाऊन तो जोरात बॉलिंग करत असे. माझ्या नशिबाने त्याचा कधीही लाईन आणि लेंथ ही त्याला कधीही जमली नाही. नाहीतर आज मी काही इथे लोकांना जिवंत दिसलो नसतो. पण हे मी खूप लवकर ओळखलं की याच्या अंगात, त्या मित्राच्या अंगात ताकद आहे, त्याच्या अंगात जोम आहे, जोर आहे. पण त्याला जेव्हा तो लांबून ती जोरात, आणि बॉल सुद्धा त्याचा जोरात येत असे, पण तो इतका वेगवेगळ्या ठिकाणी जायचा की त्यामुळे मी त्या बॉलिंगला घाबरत नाही अशी मी बतावणी करू शकायचो. आणि हे पुढे त्याची मैत्री टिकवण्यासाठी मला ती बॅटिंग करत राहणं फार आवश्यक होतं. पण तर म्हणजे त्याच्यामुळे क्रिकेट या खेळाबद्दल काही माझं प्रेम त्यातनं वाढलं नाही. दुसरा माझा क्रिकेट बद्दलचा आक्षेप थोडासा मी तुला सांगतो, आणि मला असं वाटतं हा जरा फिलॉसॉफिकल आक्षेप आहे की ज्या खेळाला तुम्ही राष्ट्रीय खेळ म्हणता, तर माझं म्हणणं, आणि फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस क्रिकेट हा आपला राष्ट्रीय खेळ झालेला आहे, पण क्रिकेट खेळणारी जी मंडळी आज जर आपण पुण्यामध्ये काय, मुंबईमध्ये काय, कुठेही भारतामध्ये बाहेर तुम्ही पटांगणात बघितलं तर कोण क्रिकेट खेळताना दिसतं? लहान मुली किंवा बायका क्रिकेट खेळताना दिसतात का? नाही. फक्त पुरुष क्रिकेट खेळताना दिसतात. याचा अर्थ ज्या खेळाला जवळजवळ राजमान्यता आहे आणि राष्ट्रीय खेळासारखा जो आहे तो तुमच्या देशातले हार्डली 50% लोक खेळू शकतात. 50% पुरुष. बायकांचा तर तो खेळ नाही. साड्या घालून तर कोणी, साड्या नेसून तर कोणी बॉलिंग आणि क्रिकेट करत नाही. बायकांची टीम जरी असली तरी तो खऱ्या अर्थाने बायकांचा खेळच नाही. मग असं का असू शकत नाही की बुद्धिबळासारखा खेळ की ज्याच्यामध्ये गुकेश आहे, दिव्या देशमुख आहे, आपल्याकडे कितीतरी आज बुद्धिबळामध्ये, म्हणजे आपण
शाळा कॉलेजमध्ये असताना पासून खाडिलकर भगिनी आपल्याला माहिती आहे. बुद्धिबळामध्ये आपल्याकडे स्त्रियांनी इतकी प्रचंड प्रगती केलेली आहे. मग तो राष्ट्रीय खेळ का असू शकत नाही, जो खऱ्या अर्थाने क्रिकेट हा खेळ किंवा हॉकी हे खेळ आपल्या देशातले सुद्धा नाही. म्हणजे आज मला आपल्याकडे संस्कृतीच्या बाबतीमध्ये हल्ली खूप आपली किती प्राचीन संस्कृती आहे, आपल्याकडे कसं न्यूक्लिअर बॉम्ब पासून विमानांपासून सगळ्या गोष्टी आपल्याकडे पुराण काळापासून होत्या असं बोलणारे माझे सुद्धा बरेच मित्र आहेत. मग असं जर असलं तर मग तुम्ही क्रिकेट आणि हॉकीला कशाला राष्ट्रीय खेळ म्हणून करता? तुम्ही बुद्धिबळ जो खरा भारतात सुरू झालेला खेळ आहे, निदान बुद्धिबळाला तरी राष्ट्रीय खेळ करा. म्हणजे मला असं वाटतं जे पक्ष हे आंदोलनं वगैरे करतात, अमुक करा तमुक करा, त्यांनी बुद्धिबळासारख्या खेळामध्ये की जिथे आज 2 जागतिक चॅम्पियन्स पुरुष आणि स्त्री दोघंही भारतीय आहेत, आज आपल्याकडे विश्वनाथ आनंद सारखे माणसं आपल्याकडे आहेत. म्हणजे किती आपल्याकडे टॅलेंट आहे या खेळामध्ये, पण तो आपला राष्ट्रीय खेळ असू शकत नाही. मला असं वाटतं हे फार दुर्दैवाचं. बरोबर आहे. फक्त ते बॉल वेडावाकडा जाणं यावरून आता एक नाही म्हणलं तरी लहानपणची आठवण आठवली, ते आता सांगतो. आमच्या वाड्यात त्या घर मालकाने नवीन कौलं घातली होती. बर, आता नवीन कौलं घातली की म्हणजे ती फुटणं ही फारच म्हणजे वाईट गोष्ट समजली जाणार. हो हो हो. तर क्रिकेट खेळायला आम्हाला त्या काही दिवस बंदी होती, पण आम्ही दुपारी 2ला म्हणजे अगदी कोणी नाही असं समजून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आणि तो शेजारच्या वाड्यातला तो माझा मित्र होता, तर बॉल मारला तो नेमका त्या कौलावरच गेला. बर, दुर्दैवानं बरं तो प्रसंग येईल नंतर, पण आम्ही 5 मिनिटं लपूनच बसलो आणि 5 अच्छा. मिनिट घरात कुठलीही हालचाल झाली नाही. तेव्हा लोक झोपले असतील किंवा घरात नसतील असं वाटून आता तो बॉल काढायचा, पुढचा प्रश्न तो काढायचा कसा. हो, तर आमच्या अंगणात पेरूचं झाड होतं आणि त्या झाडाची पेरूचं झाड बळकट असतं. त्या झाडाची फांदी डायरेक्ट त्या पत्र्यावर जात होती. बरोबर. तर तो माझा मित्र तो म्हणाला मी तिथून काढतो, म्हणून तो पेरूच्या झाडावर चढून त्या कौलांवर उभा राहिला. त्यांनी तो चेंडू हातात घेतला आणि दुर्दैवानं त्याच वेळी नाही ते नाही झालं, त्याच वेळी तो बंडू घर मालक त्या खोलीतून बाहेर आला बर, आणि त्यांना दिसलं हे की दुपारच्या टळटळीत उन्हात हा शेजारचा मुलगा हातात बॉल घेऊन कौलावर उभा आहे. तर त्याला इतका राग आला. बरं आम्ही लहान होतो त्यामुळे एका लिमिट पलीकडे त्याला रागवता येईना. तो ओरडून म्हणला, काय रे काय, असं तो त्या नंदूला खालून म्हणाला. तर तो वरतून त्याला म्हणाला, काही नाही ठीक आहे. म्हणला, अरे मूर्खा तुझी चौकशी करत नाहीये, तू वरती काय करतोयस. असं करून त्या प्रसंगाला म्हणजे वेगळीच कलाटणी मिळाली. करेक्ट करेक्ट. मग थोड्या वेळी तो खाली आला. हा जोक म्हणजे त्या आपल्या लेस्ली निल्सनच्या एअरपोर्टमध्ये काय तो म्हणतो ना की विमान खाली उतरायला पाहिजे, विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करायला पाहिजे. हा तर का तर ते कारण तिथे हॉस्पिटल आहे. तर ती म्हणते की ती फ्लाईट अटेंडंट जी असते ती म्हणते व्हॉट इज इट. तर तो म्हणतो ओ इट नथिंग, इट्स जस्ट अ बिल्डिंग विथ सम पेशंट्स इनसाइड. तर टेक्निकली बरोबर आहे, पण हा म्हणजे कॉन्टेक्स्ट संपूर्ण चुकलेली आहे. हॉकीवरून आठवलं, हा माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे. ही जवळजवळ 15-20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. लॉस एंजल्स मधल्या एका ट्रेन मधून मी चाललो होतो. ती म्हणजे ती लोकल ट्रेन वगैरे असतात आपल्याकडे तशासारखी ती म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट होता तो. माझ्या मित्राकडे चाललो होतो, 15-20 वर्ष झाली. आणि माझ्या समोर एक तो कृष्णवर्णीय माणूस बसला होता आणि तो म्हणला यू फ्रॉम इंडिया. म्हणला हा मी इंडियाचा आहे. आणि त्याला विचारलं व्हेअर आर यू फ्रॉम, कारण तो स्थानिक अमेरिकन रहिवासी असू शकतो, पण तो ऍक्च्युली वेस्ट इंडिज मधला होता तो. अच्छा. तो म्हणला तिथून मी आलेलो आणि 2 वर्ष मी अमेरिकेत राहतोय. तर वेस्ट इंडिज म्हणल्यावर मी साहजिकचपणे क्रिकेटचा विषय काढला, मायकेल होल्डिंग, विवियन रिचर्ड्स. तर मला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला फॉरगेट क्रिकेट. तो म्हणला व्हॉट हॅपन टू युअर हॉकी. तो म्हणाला की भारत हॉकीत एकेकाळी जगज्जेता होता
आणि गेले इतके वर्ष तुमचं हॉकीत नाव देखील नाहीये, आम्हाला फार वाईट वाटतं. तर माझ्याही मनावर कुठेतरी असं दुःख वाटलं, कारण हॉकी अत्यंत म्हणजे आवडीनं त्याची कॉमेंट्री ऐकणाऱ्यांपैकी मी आहे. हो फक्त या स्टोरीमध्ये हे सांगणं आवश्यक आहे की जवळजवळ 20 वर्षापूर्वीची गोष्ट होती, पण गेल्या 2 ऑलिम्पिक्समध्ये भारताला सलग ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे 38-40 वर्षांनी. त्यामुळं ते एक आनंदाची गोष्ट घडलेली आहे असं निश्चित मी म्हणू शकतो. एकेकाळी आपल्याकडे हॉकीमध्ये ध्यानचंद काय, अशोक कुमार काय, म्हणजे आजकाल फुटबॉलमध्ये, सॉकरमध्ये मेसी आणि मॅराडोनाचं जसं नाव आहे, तर तशा पद्धतीची माणसं तेव्हा, रोनाल्डो काय, तर तशी हॉकीमध्ये तशा तऱ्हेचा टॅलेंट भारतामध्ये इतका इतका होता ऍब्सोल्युटली. की एकाच भारताच्या राष्ट्रीय टीम मध्ये असं समजा की मेसी आहे, मॅराडोना आहे, रोनाल्डो आहे, रोनाल्डिनो आहे, अशी ती टीम सगळ्या टॅलेंटेड लोकांनी भरलेली टीम होती की ज्या टीम पुढे कितीही बलाढ्य देश दुसरा हॉकी खेळणारा असला तरी मला माहितीये की डझन गोल लावायचे दुसऱ्या टीमवर. अमेरिकेवर तर भारताने 24 का त्याच्याही पेक्षा जास्त गोल लावलेले. पण म्हणजे इतकी बलाढ्य आणि डॉमिनेट करणारी टीम होती. आता दुर्दैव असं आहे की आता ब्रॉन्झवर आपल्याला समाधान मानायला लागतं. हे म्हणजे, आणि मला आठवतंय 96 साली अटलांटाला ऑलिम्पिक्स बघायला जेव्हा गेलो तर तेव्हा भारत फायनलला येणार अशा अपेक्षेने तिकीटं काढली होती आम्ही, आणि भारत तिथे फायनलला भारत आलाच नाही, आणि फायनलला तिकीट काढल्यामुळे फायनलला तर तिथे गेलो, आणि फायनलच्या त्या स्टेडियम मध्ये सगळे भारतीय प्रेक्षक होते. मॅच चालली होती दुसऱ्याच 2 देशांची, पण प्रेक्षक सगळा भारताचे लोक होते. याचं कारण अपेक्षा सगळ्यांची अशी होती की भारत फायनल मध्ये येणार. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं हॉकी या खेळामध्ये गेली अनेक वर्ष पुष्कळ निराशा मला तर स्वतःला तर जाणवतेच. निराशा पण नाही, पण तरी देखील मी असं म्हणेन की 40 वर्ष कुठलंही पदक न मिळाल्यानंतर त्यानंतर 2 ब्रॉन्झ मिळणं ना, म्हणजे नंबर 3 इतकं निराश म्हणजे असं मला तरी वाटत नाही. काहीतरी पदकं मिळाली हे काही कमी नाहीये. 40 वर्ष काही मिळालं नव्हतं. एकेकाळी आपण क्वालिफाय देखील झालो नव्हतो, म्हणजे एवढ्या लेवलला गेलो होतो. हे जरी खरं असलं तरी पुन्हा एकदा मला जो पॉइंट पुन्हा एकदा मांडायचा आहे की क्रिकेटमध्ये जे तारे आहेत त्याच्यापेक्षा मोठे तारे आता बुद्धिबळात आहेत. हॉकीमध्ये एकेकाळी होते, पण क्रिकेटच्या ताऱ्यांच्या मागे लोक, मग त्याच्या बायकोचं नाव सगळ्यांना माहिती असतं, त्याच्या मुलीचं नाव माहिती असतं, त्यांना ते ट्रोल करतात, त्यांच्या बायका मुलांमागे पापराजी धावत असतात. असं गुकेशची मैत्रीण कोण आहे किंवा दिव्या देशमुखचा कोणी मित्र आहे का, याला पापराजींच्या दृष्टीने काही किंमत नाही, कारण ते आपले बुद्धिबळ खेळतात, जगज्जेतेपद घेतात आणि घरी जातात. आणि याच्या उलट क्रिकेटमध्ये मात्र या लोकांना इतक्या डोक्यावर चढवून ठेवलेलं आहे. त्यांना मिळणारा जो पैसा आहे, म्हणजे ते मॅच हरले तरी त्यांचं कौतुक आहे. याच्या उलट एखादं आनंद एक मॅच गॅरी कॅस्परोवशी हरला तर लगेच आनंदमध्ये आता ते पूर्वीचं टॅलेंट राहिलं नाही अशी टीका करायला लोक कमी करत नाही. आणि क्रिकेटमध्ये एखादा तुमचा कॅप्टन आणि अगदी ज्याला तुम्ही देवाचं स्थान दिलेलं आहे अशी मंडळी 10 वेळा शून्यावर गेली तरी त्यांना आपण डोक्यावर आणि खांद्यावर घेऊन नाचतो. हे मला असं वाटतं फार मोठं दुर्दैव. आणि आपल्याकडे एकंदरीतच लोकांना देव म्हणून करायचं आणि त्यांना डोक्यावर आणि देवारे माजवायचे हे भारतामध्ये फार प्राचीन काळापासून आहे. पण देवारे जरूर माजवा, पण ते माजवायला त्या माणसाची काही योग्यता तेवढी असेल तर ते तसं करायला हरकत नाही असं मला वाटतं. त्याच्यामध्ये खेळाडूंचं आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटीज आणि यांच्या बाबतीत हे होऊ नये असं आहे, पण दुर्दैव आहे की ते म्हणजे प्रत्यक्ष ते काही घडेल असं वाटतं. हा मुद्दा बरोबर आहे. हिरो वर्शिप आपल्याकडे जरा जास्तच केलं जातं, आणि एखाद्याच्या म्हणजे चांगल्या कर्तबगारीनं दिपून जाणं ही एक गोष्ट आहे, परंतु एक स्वत्व आणि थोडं हे असेल तर इतकं अगदी एखाद्याला देवत्व मानून सगळं त्याच्या मागं सोडून द्यायचं, इतकं देखील अगतिक व्हायचं काही कारण नाही. आणि हिरो वर्शिप, आपण हा म्हणजे हिरो वर्शिप हा शब्द चांगला आहे, पण हे कुठले हिरो? हे खेळातले हिरो. एका लाकडाच्या फळकुटाने तुम्ही बॉल मारताय, बरोबर, याच्यामध्ये हे हिरो नव्हे. बरोबर, हे हिरो नव्हे. भारताचे
छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही हिरो म्हणा, बाजीराव पेशव्यांना तुम्ही हिरो म्हणा, महात्मा फुलेंना तुम्ही हिरो म्हणा, पण एखाद्या एक 4 वेळा तो बॉल नुसता जोरात मारला आणि तो त्या बाहेरच्या पांढऱ्या लाईन बाहेर गेला की लगेच त्याला कोट्यावधींची बक्षिसं म्हणजे मला त्या लोकांच्या श्रीमंतीबद्दल आणि त्यांना कीर्ती मिळते याच्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही, जो तो आपल्या नशिबाने भोगत असतो. पण त्या डोक्यावर घेण्याची जी एक प्रक्रिया भारतामध्ये आहे ती जगात कुठे नाही. हे बरोबर आहे. मला ऍक्च्युली हे 3-4 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे. तो आपला मित्र कॅलिफोर्नियाचा पथिक तो पुण्यात आला होता आणि त्या JW मॅरियट मध्ये तो उतरला होता आठवडाभर. तर त्याला भेटायला बऱ्याच वेळा मी तिथे जायचो. आणि त्यावेळी पुण्यात एक नवीन स्टेडियम झालाय, त्या सगळी गोष्टी बदललेल्या आहेत. एकेकाळी ते नेहरू स्टेडियम वगैरे होतं, आता ते लांब कुठेतरी बालेवाडी का कुठेतरी ते स्टेडियम झालेलं आहे. मी तिथे अजून गेलेलो नाहीये, पण तिथे एक वन डे मॅच होती कोणाबरोबर तरी, आणि आपली सगळी क्रिकेट टीम त्या मॅरियट हॉटेलमध्ये उतरली होती. आणि हे म्हणजे मला माहिती नव्हतं, त्यालाही माहिती नव्हतं. बरं, त्याला मुळात क्रिकेटमध्ये तसा फारसा इंटरेस्ट नाहीच आहे. तर एकदा आठवते की लिफ्टमधून आम्ही त्याच्या रूममधून, त्याची काहीतरी 15व्या मजल्यावरची रूम होती त्याची, तिथून खाली येताना एका मजल्यावर तो कोहली त्या लिफ्टमध्ये चढला. आम्ही तिघच होतो आणि कोणी त्याच्याशी एक्स्ट्रा काही बोलायचा किंवा फोटो घ्या वगैरे असा काही प्रयत्न केला नाही. एक तर यामागे कर्टसी असते की हे लोक जेव्हा 4 ठिकाणी जातात तर असं त्यांना गराडा घालून त्रास देणं हे कुठल्याही माणसाच्या बाबतीत बरोबर नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे का नंतर तो कोहली जेव्हा आम्ही खालच्या मजल्यावर आलो तेव्हा ते सगळे वेटर उभे होते त्याच्याबरोबर फोटो काढायला आणि सही घ्यायला. तर आम्ही आमचा जाऊन ब्रेकफास्ट घेतला, पण तो म्हणला की लुक्स लाईक ही वॉज दॅट चॅप कोहली. म्हणलं बरोबर आहे, असंच आहे ते. तर मी त्याला म्हणलं तुला त्याबद्दल काय वाटतं? तर तो साधारण असंच म्हणला, आणि यात गर्व किंवा अहंकाराचा भाग नाहीये. म्हणलं की एखाद्या बाबतीत त्याची गुणवत्ता असेल, म्हणजे चेंडू जोरात मारणं वगैरे, तो म्हणला एव्होल्युशनरी बायोलॉजी, सायन्स, इतर जीवनाचा विचार, तो म्हणला मी खूप केलेलं आहे, म्हणजे असं पटकन डोळे कशाने दिपून जायची याची गरज नाहीये म्हणलं. तुम्ही मी अप्रिशिएट करीन चांगला खेळ. आणि हा चांगला मुद्दा आहे की म्हणजे एवढं माझा मुद्दा असा आहे की हिरो वर्शिपच्या दृष्टीने आपल्याकडे, आपल्या समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये खरोखरीचे आयुष्यातले हिरो हे खूप आहेत. आणि त्या अशा बऱ्याच मंडळींकडे लोकांचं दुर्लक्ष होतं, कारण आपल्याकडची माध्यमं हे त्यांचं काम नीट करत नाहीत. हा खरा मोठा मुद्दा हा आहे, कारण लोकांमध्ये लोकांच्या मतांना त्याच्यावर परिणाम करतायत, त्याला इन्फ्लुएन्स करण्याचं जे काम आहे हे माध्यमं करत असतात. बरोबर. आणि माध्यमामध्ये जे दाखवलं जातं ते लोकांच्या मनात ठसतं. आणि माध्यमात एखाद्याचा चेहरा 10 वेळा दाखवला गेला की लोकांच्या दृष्टीने तो माणूस हिरो झाला. आता आजकालच्या काळात तर मी गेल्या काही वर्षामध्ये जेव्हा जेव्हा भारतात जातो तेव्हा बिग बॉस नावाच्या शो मध्ये काम करणारी माणसं ही आज महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये फार मोठे हिरो मानले जातात असं मला लक्षात आलं. त्यातली कित्येक मंडळी नंतर राजकारणामध्ये शिरली आहे, हेही त्याचा एक भाग आहे. आणि याचं कारण असं की तुम्ही रोज 1-1 तास 2-2 तास त्या लोकांना जेव्हा पाहता, आणि टेलिव्हिजन हा तुमच्या घरात असल्यामुळे, म्हणजे पूर्वीच्या काळी आपण सिनेमागृहात जाऊन सिनेमे बघत होतो, आता त्या टेलिव्हिजन तुमच्या घरामध्ये ती व्यक्ती येते, रोज तुमच्या घरामध्ये त्या सेलिब्रिटीचा 2-2, 3-3 तास वावर असतो. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हे म्हणजे मी यांना फार जवळून ओळखतो, मला ही माणसं फार चांगली माहिती आहेत. आणि मग त्याच्या पुढे मग त्या माणसांनी उद्या कुठे कुणाच्या अंगावरनं गाडी घातली, कुठे फुटपाथवरनं इकडे काय केलं, 4 लोक मेली, ते लोकांना त्याच्याकडे दुर्लक्ष करणं फार सोपं जातं. बरोबर आहे. माझ्या वडिलांना क्रिकेटचा तिटकारा होता. अच्छा. आणि तो क्रिकेटचा तिटकारा असण्याचं कारण एकच आहे की क्रिकेटमुळे जी गर्दी एकंदरीत व्हायची त्याची त्यांना आवड नव्हती. ते शांतता प्रिय होते, त्यामुळे जिथं फार लोक जातात ती कटकट आहे असं त्यांच्या एक मनात होतं. तर एकदा ते संध्याकाळी घरी आले आणि असा मूड वाईट होता, कामावरून आले, तर आईने विचारलं काय झालं. आम्ही तिथं बसलो होतो, चहा वगैरे केलं. तर ते म्हणाले लोक इतकी वाईट एनर्जी क्रिएट करतात. म्हणलं आता काय झालं. ते म्हणले दुपारी 3-3:30ला कॅन्टीनमध्ये चहा घ्यायला गेलो आणि ते म्हणले तो नेहमीचा माणूस अत्यंत उदास चेहरा करून बसला होता.
आणि मी म्हणलो काय काय झालं, तर तो म्हणाला मनकड गेला. तर मी तो वडील म्हणाले अहो का गेला, कोण गेला, हो, तर ते म्हणले थोडं नाही कळलं की गेला म्हणजे तो आउट झाला. ते आउट म्हणले म्हणजे झाला. आहे ना तो, मग एवढं वाईट काय, चहा घ्या ना म्हणले ते म्हणले. पण म्हणजे कमाल आहे, पुन्हा कमाल. मुद्दात लोकांचा आपला आनंद आणि दुःख या एका गोष्टीवर इतकं निगडीत असावं हे तितकंसं बरोबर नाहीये. प्रश्नच नाही, हा. प्रश्नच नाही. आणि एकेकाळी आपण सुद्धा क्रिकेटचे फॅन, म्हणजे हो हो हो. मला माहितीये, मी होतो 83च्या वर्ल्ड कपच्या वेळी वर्ल्ड सगळ्या कप त्या हा मॅचेस, प्रश्नच नाही. त्याच्या आधीच्या सुद्धा मला अगदी प्रत्येक चेंडू त्यातला आठवतो, हे सगळं खरं आहे. हो. पण मला आता कालांतराने जेव्हा मी या सगळ्याकडे मागे बघतो, तेव्हा मला असं वाटतं की याच्यापेक्षा खूप चांगले खेळ भारतात खेळले जातात आहेत आहेत. आणि त्यांना पाहिजे तेवढं महत्व दिलं जात नाही. म्हणजे प्रकाश पदुकोणनी बॅडमिंटन मध्ये जेव्हा प्रश्नच नाही. चॅम्पियनशिप मिळवली, तर तेव्हा मला आठवतंय की म्हणजे एखाद्या वैयक्तिक खेळामध्ये कोणीतरी इतकी मोठी कामगिरी करणं, हे एवढ्या कोट्यावधी म्हणजे जगातल्या इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला एखादा माणूस असा निपजणं, असं बघितलं तर लांछनास्पद आहे. बरोबर आहे. याच्यापेक्षा जास्त कितीतरी मंडळी असायला पाहिजे, पण जरा सुद्धा उत्तेजन नाही. आणि उत्तेजन नाही याचं कारण म्हणजे आज क्रिकेटला जो पैसा मिळतो याचं मुख्य कारण तो खेळ काही फार सुंदर आहे किंवा बघायला त्याच्यामध्ये ती एंटरटेनमेंट आहे, त्याला त्याची जी एंटरटेनमेंट व्हॅल्यू आहे त्याचे ते पैसे आहेत. कुठल्याही खेळाचं अमेरिकेत सुद्धा NBA काय, बाकी अमेरिकन फुटबॉल काय, किंवा ते कुस्तीचे जे त्यांचे खेळ असतात WWE वगैरे, तर त्याच्यामध्ये तर ते सगळं WWF याच्यामध्ये एंटरटेनमेंट हा त्यातला फॅक्टर आहे. याच्यामध्ये पण म्हणजे आणि एंटरटेनमेंट मधून अर्थकारण त्याचं फार मोठं आहे वगैरे सगळं खरं आहे. पण म्हणजे तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण खेळ म्हणून जेव्हा त्याच्याकडे बघतो, कारण अर्थकारण म्हणून बघायचं असेल तर तो उद्योगधंदा आहे आणि मग कुणीतरी एक उद्योगधंदा करतंय आणि आपण मात्र त्याच्याकडे एक फार खेळ म्हणून बघतोय, तर ते कुठेतरी तो एक कॉन्फ्लिक्ट आहे. आणि या कॉन्फ्लिक्टचा वाईट तऱ्हेने कधी कधी त्याच्यामधून गोष्टी निघू शकतात. जसं एकेकाळी आपल्याला पूर्वी माहिती होतं की मॅच फिक्सिंग सारख्या गोष्टी ज्या आहेत, कारण इतका पैसा जेव्हा एखाद्या गोष्टीत आहे तेव्हा त्याच्यामधून पैसे कमावण्यासाठी काही लोक मॅच फिक्सिंग करतायत आणि त्यातले कितीतरी सामने भारतातल्या जनतेने अगदी मनापासून प्रेमाने आणि त्या खेळाडूंचं कौतुक करत काढले असतील, पण तीच खेळाडू मंडळी मागच्या दारांनी पैसे घेऊन आउट सुद्धा होत होती किंवा मॅच फिक्स करत होती. हा जो त्यातला भाग आहे, हा त्या वाढलेल्या अर्थकारणातून आलेला त्याचा तो दुष्परिणाम. अगदी खरंय. प्रकाश पदुकोणचा विषय निघाला म्हणून आठवलं, आमच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये म्हणजे ही जवळजवळ 1980 सालची गोष्ट असेल, इंटरनॅशनल दर्जाचा बॅडमिंटन हॉल बांधला. बर. आणि अविनाश वार्देकर म्हणजे वेस्टर्न इंडिया इरेक्टर्स ग्रुपनी तो फायनान्स केला होता. आणि शाळा आम्ही त्यावेळी म्हणजे आपली 10वी झाली होती, शाळेतून बाहेर पडलो होतो, पण माझी विद्यार्थ्यांना तिथे काही, आणि मी ते ऍक्टिव्ह असल्यामुळं कल्चरल याच्यात मला तो पास मिळाला होता. बरोबर. त्याचं बॅडमिंटनचं उद्घाटन प्रकाश पदुकोण आणि वर्ल्ड नंबर 1 हान जियान चायनाचा, बरोबर, यांची एक्झिबिशन मॅच झाली. आणि त्या मॅचला गावस्कर आला होता आणि प्रकाश पदुकोणनी ती मॅच जिंकली. आणि ते म्हणजे ती मॅच मी पाहिली म्हणजे. आणि पुढं काय झालं, अनेक वर्षांनी, म्हणजे ही अगदी 5-7 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एक फिल्मफेअर अवॉर्ड सेरेमनी झाला मुंबईमध्ये. त्याचे प्रमुख पाहुणे होते प्रकाश पदुकोण. आणि लकीली ते फिल्मफेअर अवॉर्ड त्यावर्षी दीपिका पदुकोणला मिळालं. तर ज्यांना माहित नाही त्यांना ते दीपिका पदुकोण प्रकाश पदुकोणची मुलगी आहे. तर तिने वडिलांच्याच हस्ते ते पारितोषिक स्वीकारलं. आणि मग ते मुलाखत जेव्हा प्रकाश पदुकोणची घेतली तेव्हा त्या मुलाखत विचारणाऱ्या बाईने त्याला एक फार चांगला प्रश्न विचारला की दीपिका पदुकोण तुमची मुलगी आहे का तुम्ही तिचे वडील आहात, म्हणजे कोणामुळे कोण ओळखलं जातं. तर त्याने उत्तर फार चांगलं दिलं. तो म्हणला तुमचं वय 45च्या पुढे असेल तर ती प्रकाशची मुलगी आहे, आणि त्यापेक्षा कमी असेल तर मी दीपिकाचे वडील आहे. आणि हे इतकं अॅक्युरेट आहे, त्या जुन्या लोकांना माहिती नाही. गावस्करची जेव्हा मुलाखत झाली होती, कारण ते एक्झिबिशन मॅच एक डबल्स मॅच खेळले टेनिसची,
त्यात हो. गावस्कर, दीपिका पदुकोण, रॉजर फेडरर आणि नोव्हेक जॉकोविच अशी ती मॅच झाली होती. अच्छा. आणि त्यात गावस्करची जेव्हा मुलाखत घेतली, तो म्हणला, हो, ती माझ्या मित्राची मुलगी येते. त्यांनी दीपिकेचा उल्लेख असा केला. कमाल आहे. बॅडमिंटनचा उल्लेख केलास म्हणून सांगतो, बॅडमिंटन खेळाचं मुळातलं नाव हे पुन्हा असं आहे. येस, बरं झालं मी ते बोलणार होतो, पण तू सांग. नाही, आणि म्हणून म्हणजे राष्ट्रीय खेळ म्हणून जर निवडायचाच असेल आणि किमान पुण्याचा खेळ म्हणून निवडायचा असेल तर बॅडमिंटन निवडणं म्हणजे मला असं याच्या मागची हिस्ट्री सांगतो मी, नाहीतर तू सांग, पण नाहीतर मी नाही, सांगतो. मला हिस्ट्री माहिती नाही. हिस्ट्री अशी आहे की इंग्लंडमध्ये या खेळाचा कुणीतरी शोध सुरू केला. अच्छा. आणि त्यांना पुना हे नाव त्यात आढळलं. बरं. म्हणून त्यांनी इंग्लंडमध्ये, अँड दे डिड नॉट नो व्हॉट पुना वॉज, बरोबर. तर पुना बॅडमिंटन क्लब याच नावाने त्यांनी एक ती क्लब सुरू केला इंग्लंडमध्ये. याला अनेक वर्ष झाली. आणि बरं. पुढे त्याचा इतिहासाचा जेव्हा तपास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पुण्यामध्ये जी कॅन्टोन्मेंट आहे होय. तिथे ते सैनिक सेवेमध्ये आपण त्यावेळी ब्रिटिशांच्या अंकित होतो. बरोबर. तर ते फौजेमधले भारतीय शिपाई मोकळ्या वेळात त्यांना असं लक्षात आलं की ते बूथ जे आहे, गोल बूथ, ते कसंही फेकलं तरी ते बरोबर बॉटमनीच असं खाली पडतं. करेक्ट. आणि मग ते म्हणले, मग हे एकमेकांकडे फेकायला बरं आहे का, म्हणजे याचा अर्थ ते कसंही फेकलं तरी ते पडणार खालीच, मग ते झेलायचं. हो. हो. असं करता करता मग त्याचं एरोडायनामिक स्टेबल करण्यासाठी त्यात कुठली तरी पिसं खोचली. अशा प्रकारे ते शटल किंवा बर्डी त्याला म्हणतात ते तयार झालं. आणि पुढे मग ते रॅकेट घेऊन ते शिपाई हा खेळ खेळायचे. त्याला त्यांनी बॅडमिंटन आणि पुना असं नाव दिलं. कमाल. आणि हा उल्लेख त्यामुळे मग पुढे ते इंग्लंडमध्ये लक्षात आलं की या खेळाचा उगम भारतातच नव्हे तर पुण्यामध्ये, बॅडमिंटन हा खेळ पुण्यामध्ये जन्माला आलेला आहे. मला असं वाटतं राष्ट्रीय खेळ म्हणून जर बुद्धिबळाला करता आलं नाही तर निदान बॅडमिंटनला जरूर करावं, का नाही म्हणलं तरी मैदानी खेळ आहे. जो बैठे खेळ लोकांना तेवढे आवडत नसतील एका वेळेस. आणि प्रकाशचं नाव जसं घेतलं तसं आपण बॅडमिंटन विषयी बोलतोय त्यामुळं श्रीकांत कडंबे आणि अशा म्हणजे काही प्लेयर्सनी फार आपली चांगली कामगिरी केलेली आहे. ऑलिम्पिकची मेडल्स देखील मिळवलेली आहेत. बरोबर. संधू, ते नाव मी आठवायचा प्रयत्न करत होतो. करेक्ट. आणि त्याच्या आधी सायना नेहवाल, या सर्व लोकांनी पदकं मिळवलेली. आणि एकेकाळी म्हणजे अगदी 10-15 वर्षापूर्वी टॉप 3 किंवा टॉप 5 मध्ये भारतीय पुरुष आणि स्त्रिया दोन्ही होत्या. आणि अजूनही त्या खेळावर म्हणजे तो आता लक्ष्या सेन वगैरे डबल्समध्ये आपली टीम चांगली आहे. तर गेल्या काही वर्षात भारताने बॅडमिंटनमध्ये फार चांगली प्रगती केली. चांगलं काम आहे. बरोबर. मस्त. मला असं वाटतं की आपण हा खेळांचीच ही चर्चा उद्या पुन्हा चालू ठेवू. जरूर चालू ठेवू. अजून बरंच सांगण्यासारखं आहे. आणखीन काही खेळांबद्दल मला जरा काही गोष्टी आठवल्या तर त्याच्याबद्दल उद्या बोलूया. मलाही गोट्या, विटी दांडू, पतंग आणि इतर गोष्टी या विषयावर बरंच बोलायचं राहिलेलं आहे. क्या बात आहे. आणि क्रिकेटच्या ऐवजी आमच्याकडे बॅट आणि स्टंप्स नसल्यामुळे आम्ही बालभारतीच्या पुस्तकाचं क्रिकेट आम्ही अनुभवीमध्ये खेळत असतो. हे मलाही ऐकायचं, हा काय प्रकार आहे. नाही, आणि म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिकेटचे खेळ होते. तर त्याच्यातला एक बालभारतीचं, मराठी बालभारतीचंच पुस्तक त्याला आम्ही वापरत असतो. बरं. तर त्याच्याबद्दल उद्या बोलूया.